श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण बघणार आहोत शनी प्रदोष, जे काही 17 ऑगस्ट रोजी आहे. शनिवारी येत असल्यामुळे याला शनी प्रदोष असे म्हणतात. शनी प्रदोष व्रत केले असता अनेक प्रकारच्या सांसारिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि ते कसे करायचे ते आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात. प्रदोष जे आहे तो दर महिन्यातील शुक्ल पक्ष आणि त्रयोदशीला येतो. या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. यावेळी प्रदोष हा शनिवारी येत आहे म्हणून शनी प्रदोष आहे. आणि या दिवशी भगवान शंकरजी सोबतच आपल्याला शनी महाराजांची पण उपासना अर्चना करायची आहे. शनी महाराजांचे दर्शन, जप, ध्यान, धर्म अशा पद्धतीने आपण त्यांची उपासना करायची आहे. या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवनामध्ये समृद्धी येते, संतती प्राप्त होते आणि आर्थिक स्थैर्य लाभते. केवळ फले, फुले, दीप, धूप इत्यादींनी पूजा केल्यास महादेव प्रसन्न होतात असे शास्त्रात सांगितलेले आहे. कारण शंकरजी हे भोळे आहेत, थोडा उपासनेने पण ते प्रसन्न होतात अशी धारणा आहे. अर्थातच सध्या चातुर्मास आणि त्यातही महादेवाला प्रिय असलेला श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे या मुहूर्तावर केलेली उपासना अधिक फलदायी ठरेल. प्रदोषकाळी भगवान महादेवांची पूजा करा असे शिवपुराणात सांगितलेले आहे आणि या पूजेने शनिदेव देखील प्रसन्न होतात. तर असा हा शनी प्रदोषाचा मुहूर्त आपल्याला चुकवायचा नाही आहे आणि शनिदेवाची तसेच महादेवाची कृपादृष्टी आपल्याला प्राप्त करायची आहे. तर त्यामुळे आपल्याला शनिप्रदोष हा करायचा आहे. प्रदोष म्हणजे दोषांचे निराकरण करणारा. प्रत्येक महिन्याच्या शुद्ध वद्य पक्षातील प्रदोष कालयुक्त त्रयोदशीस प्रदोष असे म्हणतात. तर प्रदोष काल हा काय असतो, कधी असतो? साधारणपणे सूर्यास्तानंतर 3 घटी असतो. प्रदोष काळ म्हणजे आध्यात्मिक दृष्ट्या पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार या 13 तत्वांचा मेळ असलेली माया विशिष्ट प्रकृती आणि त्रयोदशी यांचा मेळ आहे. हा प्रदोष काळ ज्या वारी येतो त्या नावाने त्याला ओळखले जाते. म्हणजे जर सोमवारी येत असेल तर सोम प्रदोष, मंगळवारी येत असेल तर मंगळ प्रदोष, बुधवारी येत असेल तर बुध प्रदोष, जसं आता शनिवारी येत आहे तर शनी प्रदोष. आता आपण बघूया प्रदोष काळ म्हणजे कोणता काळ. तर प्रदोष वेळ म्हणजे सायंकाळी सूर्यास्तापासूनची पुढे 3 घटिकापर्यंतची. आता 3 घटिका म्हणजे किती? 3 घटिका म्हणजे 1 तास 12 मिनिटे हा काळ आहे. म्हणजे सूर्यास्तानंतर पुढे 1 तास 12 मिनिटे. त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे या काळात आपल्याला ही शनिप्रदोषची पूजा करायची आहे. आता प्रदोष व्रताचा विधी काय आहे हे आपण बघूयात. तर प्रदोष व्रताचा प्रारंभ शक्यतो उत्तरायणात करायचा असतो. म्हणजे जर तुम्हाला प्रदोष व्रत करायचे असेल तर उत्तरायण जेव्हा सुरू होते तेव्हापासून आपल्याला प्रदोष व्रत करायचे आहे. उत्तरायण ही मकर संक्रांतीनंतर सुरू होते आणि आत्ताचा काळ हा उत्तरायणाचा काळ आहे. त्यामुळे प्रदोष व्रत सुरू करण्यास काही हरकत नाही आहे. प्रदोष दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे, शिवाची आराधना करायची आहे, स्तोत्र पठण करायचं आहे आणि प्रदोषकाली शिवपूजा आणि पारणा करायच्या. ती पारणा म्हणजे उपवासानंतरचे भोजन असा क्रम आहे. आणि दुसऱ्या दिवशी आवर्जून विष्णुपूजन करायला विसरू नये. या व्रतासाठी आदिमाहेसह साक्षात शंकर ही अधिदेवता असून नाममंत्राने त्यांना आवाहन केले जाते. प्रदोष व्रतात उपवास हे एक मुख्य अंग आहे. म्हणजे बघा, कोणतेही व्रत करताना हे करायचे ते करायचे असे कंपल्शन नाही आहे, परंतु शास्त्रानुसार जेवढे व्रताचे आपण काटेकोरपणे आचरण करू तेवढीच फलप्राप्ती अधिक आणि जास्त मिळते. तेव्हा ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण काटेकोरपणे पाळायला पाहिजे की नाही पाहिजे. आपण हे सगळं धर्मशास्त्रानुसार करतो आणि त्याचे कित्येकांना अनुभव देखील येतात. कारण ते तिथे श्रद्धा असते, तिथे भाव असतो आणि देवाला श्रद्धाच प्रिय आहे, त्याला थाटमाट नको असते. तेव्हा जिथे श्रद्धेने आपण पूजा अर्चना करतो तिथे देव हा फल देतोच देतो. त्यामुळे मनात कुठलीही शंका कुशंका न ठेवता आपल्याला कुठलेही व्रत, हेच नाही तर कुठलेही व्रत हे करायचे आहे. ज्या दिवशी आपल्याला उपवास आहे म्हणजे 17 ऑगस्टला, त्या दिवशी आपल्याला शक्यतो जलोपवास करायचा आहे, अर्थात पाणी पिऊन करायचा आहे.
पण जर परत सांगते, प्रकृतीच जर मानवत नसेल तर रसोपवास म्हणजे गोरस किंवा फळांचा रस किंवा अल्प प्रमाणात फराळ केला तरी चालेल. शेवटी आपले आरोग्य महत्त्वाचे आहे. देव म्हणत नाही की काटेकोरपणे उपवास करा, न जेवता माझी भक्ती करा, न खाता माझी भक्ती करा. पण हे आपण संकल्पयुक्त करत असतो, आपल्या स्वतःसाठी करत असतो, म्हणून आपण हे सगळं करत असतो. नाहीतर जे ऋषीमुनी आहे, ज्यांनी देवांकडून वरदान, मोठे मोठे वरदान घेतले आहे, त्यांनी पण खाता पिता करता आले असते त्यांना, परंतु त्यांनी न खाता, न पिता, न जलप्राशन करता हिमालय पर्वतावर, कुठल्याही पर्वतावर जाऊन अघोर तपस्या केली, तेव्हा कुठे देव त्यांना प्राप्त झाले. ते तर सामान्य मनुष्य नव्हते. पण तर आपण तर सामान्य मनुष्य आहे, आपल्याकडून एवढे तर होतेच की आपण एक दिवस उपवास करू शकतो. परंतु काही महिलांचे खरंच प्रॉब्लेम्स असतात, त्यामुळे नाही केला आणि थोडा फराळ केला, पण फराळ शुद्ध पद्धतीचा असायला पाहिजे तरी चालेल. मनात श्रद्धा आणि भाव असायला हवे. आता पूजा कशी करायची हे बघूयात. तर या दिवशी आपल्याला प्रदोषकाळी महादेवाच्या मंदिरात जायचे आहे म्हणजे जायचे आहे. घरी पूजा करू शकत नाही, मंदिरात जायचे आहे. त्यासाठी आपल्याला सोबत पंचामृत न्यायचे आहे, धूप, दीप, अगरबत्ती, फळे, शमीपत्र, बेलपत्र हे सगळं न्यायचं आहे. पंचामृतामध्ये जे दूध यूज करणार आहे ते कच्चं दूध असायला पाहिजे. तर जशी मी मागच्या श्रावण सोमवारी जशी घरच्या घरी पूजा दाखवली होती त्याचप्रमाणे पूजा करायची आहे, पण मंदिरात जाऊन करायची आहे. आणि शमीपत्र जर मिळत असेल तर ते घेऊन जायचे देवाला अर्पण करण्यासाठी, कारण शमीपत्र हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे. तर असेल तुमच्याकडे तर तुम्ही वाहून द्या. आणि हे सगळं करत असताना मनात जप करत राहायचा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. त्याच्यानंतर रुद्रपाठ करायचे आहे, शिवस्तोत्र म्हणायचे आहे. पण आता काही जणांचे खूपच प्रॉब्लेम असतील, नसेलच आपण मंदिरात जाऊ शकू, तर आपण घरच्या घरी जशी मागच्या सोमवारी दाखवली होती त्याप्रमाणे मांडणी करायची. आणि जो फोटो आहे तो सर्व परिवारासमवेत एक फोटो असायला पाहिजे. शिवपार्वती, कार्तिकेय महाराज, गणपती बाप्पा या सगळ्यांचे फोटो असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर षडोपचारांनी पूजा करावी. आता ही झाली शंकरजीची, पार्वतीची, सगळ्यांची पूजा. पण शनी प्रदोष असल्यामुळे शनी महाराजांची पण पूजा आपल्याला करायची आहे. तर शनी मंदिरात जाऊन आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. आणि जे मंदिराबाहेर जे गरीब लोक असतात त्यांना आपल्याला यथाशक्ती दान करायचे आहे. तर राशीप्रमाणे कोणत्या व्यक्तींनी कोणते दान करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे हे मी तुला थोडक्यात सांगते. सांगायला भरपूर माहिती आहे, परंतु व्हिडिओ लांब होईल, त्याच्यामुळे मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगते. आता पहिली रास आहे मेष रास. मेष राशीचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी शनिप्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप केला पाहिजे. काळे तीळ, उडदाची डाळ, काळे कपडे किंवा काळे बूट हे दान करायला पाहिजे. तसेच शिवलिंगासमोर दशरथाने लिहिलेल्या शनी स्तोत्राचे पठण करावे. आता दुसरी आहे ऋषभ. ऋषभ राशीचा स्वामी हा शुक्र आहे. तर या दिवशी या राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पांढरे तीळ आणि गंगाजलाचा अभिषेक करावा. त्यानंतर शनिदेवाला काळे तीळ अर्पण करावे. तसेच माशांना खाऊ घातल्याने अनेक संकटे दूर होतात. आता मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा केल्यानंतर शनिदेवाची उपासना करायची आहे. तसेच प्रदोष काळात वाहत्या पाण्यात तांदूळ किंवा बदाम पाण्यात सोडावे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे शनिप्रदोषच्या काळात एक वाटी तिळाच्या तेलात नाणे टाकून त्यात तुमचा चेहरा पाहावा. ते तेल शनी मंदिरात दान करावे. तसेच दानधर्म करावे. त्यामुळे शनीच्या ढय्येचा प्रभाव कमी होतो. या प्रदोष व्रतामुळे मनुष्य जीवनाला फायदा होतो. सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहेत. या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करायला पाहिजे. तसेच शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी तिळाच्या तेलात गोड भाकरी बनवून काळ्या कुत्र्याला खाऊ घालावी. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. या दिवशी त्यांनी भगवान शिवाची पूजा करायला पाहिजे. तसेच शिवचालिसा आणि शिव पंचाक्षर मंत्राचा जप करावा. शनिदेवाची पूजा करून शनी चालिसाचे पठण करावे. शनी प्रदोष व्रताच्या दिवशी शनी चालिसाचे पठण करणे उत्तम मानले जाते.
तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे। या दिवशी लोकांनी शिवलिंगावर 108 बिल्बपत्र आणि पिंपळाची पाने अर्पण करावीत। तसेच बेलपत्राखाली दूध पाण्यात मिसळून स्नान करणे उत्तम मानले जाते। वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी भगवान शंकरासह देवी पार्वतीची पूजा करायला हवी। तसेच शनिदेवाची उपासना करायला हवी। तसेच अंध, अपंग, सेवक, सफाई कामगार यांच्याशी चांगले वागावे आणि त्यांना अन्नदानही करावे। यामुळे शनीच्या ढय्येचा प्रभाव कमी होतो। धनु राशीचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे शनिप्रदोष काळात या लोकांनी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी आणि दूध अर्पण करावे। तसेच मिठाई अर्पण करावी। यानंतर पितरांचे ध्यान करून 11 वेळा पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालाव्यात। तसेच पिंपळाच्या झाडाखाली बसून शनी चालीसाचे पाठन करावे। शनिदेव हा मकर राशीचा स्वामी आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाची पूजा करून 11 वेळा प्रदक्षिणा करावी। काळी वात घेऊन दिवा बनवून त्यात उडीद डाळ आणि काळे तीळ टाकून पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावावा। तसेच ओम शनी शनीश्वराय नमः चा 108 वेळा जप करा। त्यामुळे 7.7च्या प्रभावापासून काही प्रमाणात मुक्ती मिळेल। कुंभ राशीचा स्वामी शनी आहे त्यामुळे शनिप्रदोष काळात या राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करावी। शिवलिंगासमोर बसून 11 वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे। त्यामुळे 7.7चा अशुभ प्रभाव कमी होईल। आणि सगळ्यात शेवटी आहे मीन राशीचा स्वामी गुरु आहे। तसेच राहू देखील या काळात तुमच्या राशीत आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांनी काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याला तिळाचे तेल लावलेली चपाती खाऊ घालावी। तसेच गरिबांना अन्नदान करावे। महामृत्युंजय मंत्राचा जप करावा। आता प्रदोष व्रताचे काय लाभ आहेत हे आपण बघूयात। बघा, आता प्रदोष व्रताचा अधिकार सर्व जाती धर्मियांच्या सर्व वयोगटातील स्त्री पुरुषांना आहे। विशेषतः संबंधात अडथळे आलेल्या, संतती कुमार्गास लागलेल्या, कर्जाने पीडित झालेल्या, सर्व कर्मात हटकून अपयश येणाऱ्या लोकांनी आवर्जून हे व्रत करायचे आहे। जितके काटेकोर, विधीपूर्वक, श्रद्धापूर्वक, अंतःकरणाने हे व्रत तुम्ही कराल तितके अधिकाधिक फळ तुम्हाला मिळेल, म्हणून हे व्रत तुम्ही करा। आता शनी प्रदोष करताना कोणती दक्षता आणि व्रताचे काय नियम आहेत हे आपण जाणून घेऊयात। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मंदिर आणि संपूर्ण घराची स्वच्छतेची काळजी आपल्याला घ्यायची आहे। स्वच्छ परिधान वस्त्र करूनच शिव आणि शनिदेवांची पूजा करायची आहे। शनी प्रदोष व्रत दरम्यान चुकीचे विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका। घरातील सर्व लोकांनी एकमेकांशी आदराने बोला। शनी प्रदोष व्रतात आई वडील, वडीलधाऱ्या व्यक्तींचा अनादर करू नका। शनी प्रदोष व्रतात हिरवीगार झाडे आणि कुठलेही झाडे तोडू नका। सर्व उपवास विधींमध्ये स्वतःला भगवान शिव आणि शनिदेवांना समर्पित करा। मंदिरातली पूजा आटोपल्यानंतर आपल्याला शनी प्रदोषची कथा ऐकायची आहे। ते पुस्तकामध्ये दिलेली असते आणि आरती करायची आहे। आरती झाली की घरी येऊन नैवेद्य करायचा आणि देवालाही दाखवायचा आणि आपण पण घ्यायचा।